आपण 4 दिवस सपोज गावाला गेलो आणि गावाला जायच्या आधी एकदम घर अगदी आपण साफसुथरं करून गेलो, एकदम क्लीन करून गेलो. टॉयलेट, बाथरूम घासलं, फरशा वगैरे झाडून, पुसून सगळं स्वच्छ करून, सगळं दरवाजा, खिडक्या पॅक करून आपण गावाला गेलो. गावाला आपण 8-15 दिवस राहिलो. 15 दिवसांनी जेव्हा आपण माघारी येतो, तेव्हा आपण पहिल्यांदा हातात काय घेतो? तो म्हणजे झाडू, बरोबर? आपण तर घरी नसतो, तरीही आपल्या घरात घरात कचरा होतो, बरोबर आहे की नाही? तसंच आपलं शरीर आहे. आपण सकाळी, दुपारी, संध्याकाळी जेवतो, दिवसभर पाणी पितो. आपल्या शरीरामध्ये कचरा साफ करणारी सुद्धा इंद्रिय आहेत. आपली किडनी आहे. आपल्या घामाद्वारे कचरा बाहेर पडतो. पण तरीसुद्धा आपल्या शरीरातला कचरा बाहेर निघणं तेवढंच गरजेचं आहे. कारण आत्ताचं खाणं पहिल्यासारखं राहिलेलं नाहीये. पहिलं खाणं आणि आत्ताचं खाणं यात फरक आहे. पहिलं डायरेक्ट शेतीतून घरात यायचं. अ, भले तो चुलीवरचा असो, राख जात असो त्याच्या, पण ते अन्न स्वच्छ होतं. तसं आत्ताचं अन्न नाहीये, बरोबर? त्यामुळं आपल्याला आपलं शरीर साफ करणं गरजेचं आहे. या गोष्टी मला तेव्हा कळाल्या, जेव्हा माझं वजन वाढलं होतं आणि वजन वाढताना मी जास्त मला क्रेव्हिंग व्हायच्या, ते म्हणजे फास्ट फूड खायच्या. असं नाही की मी बाहेरचंच फास्ट फूड आणून खायचे, कारण माझा स्वतःचा रेसिपीचा चॅनल मी चालू केलेला आणि मला स्वतःला खाण्याची आणि बनवण्याची फार आवड आहे. पण जे खाल्लं जायचं ते फास्ट फूड होतं हे मला कळायचं. ब्रेड आण, पाव आण, सँडविच बनव, त्याचा पिझ्झा बनव. या गोष्टींनी माझं वजन वाढत गेलं आणि ते इतकं वाढत गेलं, की नंतर मला सायटिकाचा वगैरे त्रास व्हायला लागला. आता तुम्हाला असं वाटत असेल, की मी माझं वजन कमी केलं म्हणजे खूप इझिली कमी केलं. नाही. मला वजन कमी करताना जवळ-जवळ मला 5-6 महिने हेच समजण्यात गेले, की नक्की मी करतीये हे चुकीचं करतीये का बरोबर करतीये? कारण आपण करत असलेल्या गोष्टी ज्या असतात त्या कधी-कधी चुकीच्या असतात आणि या चुकीच्या गोष्टींमुळे आपलं वजन तर कमी होत नाही, पण आपला कॉन्फिडन्स डाऊन होतो. हाच कॉन्फिडन्स जसा आत्ता माझा आहे, माझे जुने व्हिडिओ जाऊन बघा. तो कॉन्फिडन्स जसा वाढला, तसा तुमचा सुद्धा कॉन्फिडन्स वाढेल, जेव्हा तुमचं वजन कमी होईल. तर नमस्कार मंडळी, मी भाग्यश्री स्वागत करते तुमचं आपल्या YouTube चॅनलवर, मॉम्स किचन जॉय चॅनलवर. जर तुम्ही नवीन असाल, पूर्ण व्हिडिओ ऐका. व्हिडिओ आवडला तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. ह्या गोष्टी मी माझ्या पर्सनल अनुभवावरून सांगते. मी माझं 16 किलो वजन तुमच्या समोर कमी केलेलं आहे. कोणतंही महागडं डाएट नाही किंवा असं काहीतरी जिम नाही लावलं, झुंबा नाही, कुठेही पैसे वेस्ट न घालवता घरातली घरात घरगुती पद्धतीने खाऊनच मी माझं वजन कमी केलेलं आहे. पण वजन कमी करत असताना गरज असते ती शरीर क्लीन ठेवण्याची, बरोबर? हे शरीर साफ ठेवण्यासाठी मी आज तुम्हाला 4 प्रकारच्या हर्बल टी सांगणार आहे. आता हर्बल टी आणि डिटॉक्स वॉटर हे 2 वेगळ्या गोष्टी असतात. बॉडी क्लीन करण्यासाठी किंवा बॉडीतलं आपल्या शरीराचं इन्फ्लेमेशन कमी करण्यासाठी किंवा शरीराची आपली चयापचयाची क्रिया व्यवस्थित चालण्यासाठी किंवा पोटफुगी, गॅस वगैरे होऊ नये याच्यासाठी किंवा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे चरबी जळण्यासाठी आपण ही हर्बल टी घेतो. आता हर्बल टी, डिटॉक्स वॉटर आणि वेट लॉस पावडर ह्या 3 गोष्टी आपण बॉडी क्लीन करत असताना घेत असतो. आता तुमच्या मला सारख्या कमेंट येत असतात, की हर्बल टी, डिटॉक्स वॉटरमधला फरक आणि हे सगळं एकत्र घ्यायचं का? तर सगळ्यात पहिल्यांदा ते मी क्लिअर करते. हर्बल टी वेगळा, डिटॉक्स वॉटर वेगळं आणि वेट लॉस पावडर वेगळी. वेट लॉस पावडर म्हणजे की जिला चव व्यवस्थित लागते, जरा चांगली चव लागते. म्हणजे ना, हर्बल टी गिळवत नाही आपल्याला, जरा मळमळल्यासारखं होतं. खूप जणांना होतं, मलाही व्हायचं. आणि डिटॉक्स वॉटर असते ज्याला चवच नसते, ते आंबट लागतं कारण त्याच्यात लिंबाचा फ्लेवर जास्त उतरतो. आता हर्बल टी म्हणजे ज्या मसाल्यांपासून बनवतो ना आपण, तो हर्बल टी. आणि डिटॉक्स वॉटर म्हणजे जे आपण भाजीपाल्यांपासून, फळांपासून जे बनवतो रात्रभर भिजवून, त्याला म्हणायचं डिटॉक्स वॉटर. आणि वेट लॉस पावडर म्हणजे आपण एखादं चूर्ण करून खातो ना किंवा पितो पाण्यामध्ये, त्याला म्हणायचं वेट लॉस पावडर. या तिन्हीपैकी काहीही दिवसभरातून एकदा घेतलं तरी चालतं. मी माझ्या वेट लॉस जर्नीमध्ये तुम्हाला दाखवत असते, मी दिवसभरात काय खाते, काही नाही खात, ते शॉर्ट व्हिडिओमध्ये दाखवत असते. त्यामुळे तुम्हाला तिथून अंदाज येत असेल, की मी दिवसभरामध्ये एकदाच काहीतरी घेते, ह्या तिन्हीतलं एकदाच. जास्त करून डिटॉक्स वॉटर माझं नसतं, कारण मला डिटॉक्स वॉटर आवडत नाही, आंबट लागतं. पण बाकीचं हर्बल टी आणि वेट लॉस पावडर मी घेत असते. आता आज मी तुम्हाला 4 इफेक्टिव्ह किंवा 4 माझ्या आवडत्या हर्बल टी ज्यांना मला वेट लॉस व्हायला मदत केलेली आहे, त्या सांगणार आहे. ज्यांना उष्णतेचा त्रास आहे त्यांच्यासाठी सुद्धा 2 ऑप्शन्स आहेत. सगळ्यात पहिला हर्बल टी बनवते तो म्हणजे जिऱ्याचा हर्बल टी. आता जिरं हे इतकं इफेक्टिव्ह आहे, आपलं पचन सुधारतं.
पचन सुधारतं. आपल्याला त्याचं नावच आहे जिरं. जिरवण्यासाठी, खाल्लेलं जिरवण्यासाठी जिरं खाल्लं जातं, बरोबर आहे? बडीशेप खाल्ली जाते. आता हे जिरं असतं ना, ह्याचा हर्बल टी कसा करायचा? सगळ्यात इफेक्टिव्ह हर्बल टी ह्याचा कसा करायचा? रात्री झोपायच्या आधी 1 चमचा जिरं पाण्यामध्ये भिजत ठेवायचं. त्याचे सगळे न्यूट्रिएंट्स पाण्यामध्ये उतरतात. सकाळी फक्त ते पाणी उकळवायचं नाही, गरज नाहीये. फक्त गरम करायचं आणि ते पाणी आपल्याला सकाळी उपाशी पोटी प्यायचंय. हे पहिलं इन्ग्रीडियंट आहे जिरा. याचं सेपरेट पाणी घेतलं तरी चालतं. दुसरा इन्ग्रीडियंट आहे ते म्हणजे मेथीदाणे. मला पी-सी-ओ-डीचा त्रास होता. मला पिरियड्सचा प्रॉब्लेम होता. मेथीदाण्यानं खूप फायदा झालेला आहे. डॉक्टरसुद्धा मला वाटते सांगतात, की मेथीदाणे प्या. एकदा तुम्ही तुमच्या डॉक्टरांना विचारू शकता. पण मेथीदाणे तुम्ही जुन्या लोकांचं पण ऐकलं असेल. मेथीदाणे खूप इफेक्टिव्ह असतात पिरियड्स रेग्युलेट करण्यासाठी. त्यामुळं पी-सी-ओ-डीसाठी मला ह्यानं खूप फायदा झालेला आहे. शिवाय वजन कमी झालं ना, ऑटोमॅटिक पिरियड्स व्यवस्थित यायला लागते. माझं वजनच खूप वाढलेलं, त्यामुळे मला त्रास व्हायला लागलेला. तर ज्यांना उष्णता आहे त्यांच्यासाठी किंवा ज्यांना तोंडावर पिंपल येतात हर्बल टी घेतल्यानंतर त्यांच्यासाठी धने आणि कच्ची बडीशेप ह्या दोन्ही थंड वस्तू आहेत. काही याच्यामध्ये एवढी जिऱ्या, ओव्या, आल्या एवढी जिरं गरम असतं, ओवा गरम असतो. अद्रक आपलं आलं सुद्धा खूप गरम असतं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ते जेव्हा आपण उकळून पितो ना, ते अजून गरम होतं आणि ज्याला उष्णतेचा त्रास आहे त्याला पिंपल येतात. त्यामुळे हे धने आणि ही कच्ची बडीशेप ही जरी रात्री भिजवून खाल्ली, म्हणजे रात्री भिजवून सकाळी पाणी प्यायलं, तरी आपलं शरीर सगळं क्लीन होतं. बॉडीवरचं इन्फ्लेमेशन कमी होतं. खूप जणांचं इन्फ्लेमेशन म्हणजे काय याचा तुम्ही माझे जुने फोटो जे स्क्रीनवर लावलेले असतात ते बघत असाल. त्यात माझे गाल कसे होते, बरोबर? त्यात माझे गाल असे डबल चिन आलेले होते. हे असे होते का नाही? ती असते इन्फ्लेमेशन, ती असते सूज. ती सूज कमी झाली ना, ऑटोमॅटिक आपण बारीक दिसायला लागतो. आपण छान दिसायला लागतो. आपल्याला पिंपल येत नाहीत. बरोबर काय? आता तुम्ही म्हणाल हे डिटॉक्स वॉटर पिलं म्हणजे बाकीचं सगळं चालतंय का? नाही. साखर प्रमाणातच खायची. झोप व्यवस्थितच घ्यायची. स्ट्रेस अजिबात घ्यायचा नाही. अजिबात टेन्शन घ्यायचं नाही. ओके. मनात काही गोष्टी ठेवायच्या नाहीत, शेअर करायच्या. कुणाबरोबर ते पण कळलं पाहिजे. नाहीतर ज्याच्याबरोबर शेअर केली त्याला का शेअर केली म्हणून दुसरं अजून टेन्शन येतं. बरोबर काय? मला पण ओसीडीचा त्रास आहे. तुमच्यासारखी मी पण आहे टेन्शन घेणारी. म्हणून मी सारखी सांगत असते टेन्शन. आणि ह्याचा सुद्धा चहा मी कधी घेत नाही बरं का. खूप खराब लागतो आलं. आल्याचा सुद्धा हर्बल टी घेतात लोक. खूप जण ह्यानं इन्फ्लेमेशन खूप कमी होतं. म्हणजे जी सूज असते ना अंगावरची, पोट फुगीर असं असतं, ते कमी होतं. म्हणजे भरलेला पाण्याने भरलेला फुगा आणि मोकळा फुगा दिसायला सेमच असतो. बरोबर काय? तशा प्रकारचं हे म्हणजे सूज समजलं असेल तुम्हाला मला काय म्हणायचं. ती सूज ह्यानं कमी होते. पण हे तिखट पण लागतं, हे नाक पण होतोय, तोंडात चव जाते म्हणून मी हा घेत नाही. तुम्हाला घ्यायचं असेल तर तुम्ही घेऊ शकता. हे सुद्धा खूप इफेक्टिव्ह आहे. आणि या सगळ्यांमध्ये थोडंसं लिंबू पिळलं ना तरी चालतं. ज्याला पित्ताचा त्रास आहे त्यांना नाही. पण खूप जणांना वेगवेगळे त्रास असतात. आपण कुणाचं असं काही सांगू शकत नाही किंवा मी असं फिक्स सांगू शकत नाही. आपल्या शरीराप्रमाणे आपल्याला काय सूट होते हे आपल्याला माहीत असतं. मी फक्त तुम्हाला जे मी घेतलेलं आहे ते सांगत असते. त्यामधलं तुम्हाला जे इफेक्टिव्ह आहे ते तुम्ही घेऊ शकता. बाकी ज्यांचं वजन कमी झालेलं आहे त्यांना सगळ्यांना माझ्याकडून हार्टली काँग्रॅच्युलेशन्स. आणि तुमच्या Instagramचे मेसेज येतात पण मला उत्तर देता येत नाही त्याबद्दल सॉरी. कारण मला खरंच वेळ मिळत नाही. मी त्या दिवशी बघितलं तेव्हा मला कळालं खूप मेसेज आलेले आहेत. त्याचे पण सेक्शन असतात ना त्यामुळे समजत नाही. बाकी व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडले असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. थँक यू. बाय बाय.